श्री स्वामी समर्थ. सगळ्या माझ्या क्यूट मैत्रिणींनो, तर मैत्रिणींनो, गेल्या वेळेस मी शुक्रवारचा व्हिडिओ बनवला होता की मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार. त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार. आणि मी एक छोटी यूट्यूबर आहे. वेगवेगळे व्हिडिओ म्हणजे एडिटिंग करणं किंवा शूट करणं याचा प्रयत्न माझा चालू आहे आणि छान छान विषय आहेत तर तुमच्यासमोर आणेलच मी नक्की. तर थोडंसं मला ॲडजस्ट करा, म्हणजे बोलण्यामध्ये म्हणा किंवा काही शूटमध्ये थोडंसं हे होत असेल ना प्रॉब्लेम तर. हां, आणि आता मी आहे ना गुरुवारचा व्हिडिओ बनवलेला आहे सगळा. आता सगळ्यात प्रश्न महत्त्वाचा असतो की बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यातला शुक्रवार आणि गुरुवार दोन्ही करायचे का. तर हा खरं तर मैत्रिणींनो ज्याच्या त्याच्या भक्तीचा आणि भक्तीविषयी प्रेमाचा जर प्रश्न आहे बरं का. तर मी काय करते, मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार पण करते आणि शुक्रवार पण करते. ते ह्याच्यासाठी करते की कसं असतं ना, आपल्या लेडीजला म्हणजे हे आत्ता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आहे ना, काय काय लेडीजला ना चारही गुरुवार पूर्ण मिळत नाहीत ना, मग मध्येच पाळी येते. तर ते पाळीचा प्रॉब्लेम येतो ना, म्हणून आहे ना मी जेवढे मंगळवार किंवा शुक्रवार किंवा गुरुवार जेवढे मिळतील ना तेवढी देवी माताची सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून मी आहे ना गुरुवारी पण पूजा मांडते आणि शुक्रवारची म्हणजे गुरुवारची जी पूजा मांडलेली असते ना ती शुक्रवारपर्यंत तशीच ठेवते आणि शनिवारी सकाळी उद्यापन करते नेहमी. तर माझं काय होतं काही वेळेस आहे ना की पूर्ण काही अडचणी येतात, प्रॉब्लेम येतात. मग मार्गशीर्ष महिना संपून गेल्यानंतर सुद्धा मी 1-2 पूजा परत मी मांडत असते. आणि दर शुक्रवार तर माझा असतोच, काही छोट्या छोट्या सेवा असतात, लक्ष्मीकुंजन सेवा किंवा श्री सुक्तम सेवा, ते सगळं माझं छोटं छोटं चालू असतं. म्हणजे देवी माझ्याकडून सगळी सेवा करून घेते. तर म्हणजे काही व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम वाटला ना की बाबा ही विधी अशी ती विधी अशी, किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा माझ्याकडून काही चुकत असेल तर सगळं मला कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल किंवा बोलण्यामध्ये. कारण का मी आहे प्रॉपरची सातारा फलटणची आणि व्हिडिओ फेस करावा लागतो ना, त्याच्यामुळे जरा थोडीशी लँग्वेज आपल्याला व्यवस्थित वापरावी लागते. कारण का याच्या अगोदर मी आमची माते आमची माणसाची पूर्वीचे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये व्हॉइस ओव्हरचं काम केलेलं आहे. त्यामुळे नॉर्मल माझी भाषा ही घरातली फलटणची जी साधी आपली गावरान गोडवा असणारी भाषा असते ना तीच आहे. परंतु कॅमेरा फेस करते ना त्याच्यामुळे थोडी भाषा मध्ये थोडंसं शुद्ध बोलावं लागतं. तर त्यामुळे थोडंसं काही नाटकी वगैरे वाटत असेल तर मला सांगा, ते पण सांगा. तर म्हणजे कशी भाषा तुम्हाला त्या भाषेत नॅचरल भाषेत माझ्या बघायला तुम्हाला आवडत असेल ना तर तसं मी बोलेल. तर ते पण मला नक्की सांगा. आणि मी एडिटिंग वगैरे त्याचा स्टडी माझा चालू आहे. कॅमेरा एवढा व्यवस्थित हँडल करता येत नाही किंवा व्हिडिओमध्ये जास्त माझ्या क्वालिटी वगैरे तुम्हाला नाही दिसत आहे, पण हळूहळू इम्प्रूव्हमेंट करण्याचा मी प्रयत्न करतच असते की तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पोहोचवण्याचा. मार्गशीर्ष महिना चालू आहे ना त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातले व्हिडिओ तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतील. पण पुढे काही आता लग्न सराई येईल तर मी बाहेर जे काही शॉपिंग करते किंवा मी एक कॉस्मेटॉलॉजिस्ट आहे म्हणजे ब्युटिशियन आहे, तर त्याचे मी बाहेर शॉपिंग करत असते. नवऱ्यांना नटवण्यासाठी काही काही कुठे कुठे लागतं. पण मला सगळी जी माहिती आहे ना कॉस्मेटॉलॉजी ही ब्युटिशियनची शॉप वगैरे किंवा कुठे काय काय घ्यायचं किंवा साड्या कुठे छान मिळतात तर हे सगळे पुढचे व्हिडिओ नंतर माझे येत राहतील. तर आणि काही व्हिडिओ असे होतात की माझे फार मोठे असतात पण मला सगळं सांगायचं असतं, तर ते किती मिनिटाचा व्हिडिओ किंवा कसं एडिटिंग करायचं तर माझं सध्या चालू आहे. तर मला माहित आहे तुम्ही माझे मायबाप प्रेक्षक आहात तर तुम्ही मला नक्की ॲडजस्ट कराल. आणि सगळं कमेंटमध्ये तुम्ही मला विचारलं किंवा माझं काही चुकत असेल तर मला सांगितलं तरी चालेल. तर हा पहिला गुरुवार आहे, तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार ना, तर माझ्या दिवसाची सुरुवात ही श्रीसुक्तम ऐकण्याने झालेली आहे. कारण का मी आहे ना असं देवाचे कार्यक्रम असले ना काही छान छान पूजा विधी, तर मी आहे ना टी व्हीवर छान असे स्तोत्र मंत्र लावते, ते ऐकत ऐकत आहे ना सगळं मी पूजेची तयारी करत असते. त्याने एवढं घरातलं वातावरण प्रसन्न वाटतं ना, शांत असं, आणि आपलं पण आहे ना स्तोत्र पठण होतं ना छानपैकी. तर इथं मी आहे ना उंबरठा पूजन केलेलं आहे. मी पहिल्यांदाच हळदीचं लेपन उंबरठ्याचं असं केलेलं आहे. तर उंबरट्यास हळदीचं लेपन करावं का नाही करावं याचं माझं मत आहे ना हे नंतर एका व्हिडिओमध्ये नक्की देईलच तुम्हाला. आणि इथं मी आहे ना MDFच्या ज्या काही रांगोळ्या आहेत ना तशी सुंदर अशा रांगोळ्या आपल्याला घाईमध्ये ना फार उपयोगी पडतात. त्या अशा MDFच्या रांगोळ्या ना मी उंबरट्यासमोर ठेवल्या. हळदीचं लेपन केलं होतं ना त्याच्यावर मी आहे ना रेडी रांगोळी ठेवली. आणि हे छोटं छोटं क्राफ्ट माझं मधून अधून चालूच असतं. तर प्लास्टिकचा आहे ना असा ग्लास मी कापून घेतला आणि त्याच्या म्हणजे दिव्याच्या खाली ठेवला, जेणेकरून दिव्यातलं तेल आहे ना त्याच्यामध्ये उतरतं. त्याच्यासाठी मी वात पण थोडीशी मागं घेतली आणि खरंच म्हणजे तिथे खाली तेल होऊ नये ना म्हणून मी हा छोटासा प्रयोग केलेला आहे. आणि हे तुम्ही बघू शकता उंबरठ्याच्या बाहेर मी हे ना MDFच्या सुंदर अशा रांगोळ्या ठेवल्या. किती छान दिसत आहे बघा उंबरठा.
तर मैत्रिणींनो, काही पूजाविधी घरामध्ये असेल ना, तर मला मोठमोठ्या रांगोळ्या काढायला फार आवडतात. पण वेळेअभावी आहे ना, मी काय करते, असे जे छाप रांगोळ्या असतात ना मोठमोठ्या, त्या मार्केटमधून आणल्या होत्या आणि ती एक सुंदर रांगोळी अशी दरवाजासमोर मी काढली. आणि मी नेहमी काय करते बघा मैत्रिणींनो, अशा घरामध्ये कोणी सवाष्ण बायका येतात ना, तर त्यांची अशी ओटी भरत असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये. वा इतर माझे शुक्रवार पण चालू असतात ना, त्यावेळेस पण घरामध्ये जे दिदी येते ना, तर त्यांची ओटी मी भरते नेहमी असं. आणि कसं असतं ना, मोठ्या सिटीमध्ये म्हणा, शहरामध्ये आहे ना, अशा वेळेअभावी कुणाला कोणाच्यात जायला एवढा वेळ नसतो ना, तर जे कोणी माझ्या घरामध्ये सुवासिनी येतील, सवाष्ण बायका, लहान मुले येतील ना, तर त्यांना मी खाऊ देते किंवा ओटी भरते. तर मैत्रिणींना मी रांगोळी काढत काढतच त्यांची ओटी भरली आणि परत रांगोळी काढायला आले आणि ही छान अशी रांगोळी दरवाजासमोर काढलेली आहे. आणि घाईमध्ये आहे ना, या रांगोळ्या फार उपयोगी पडतात मैत्रिणींनो. या रेडी रांगोळ्या आहेत आणि मी पण बनवते या रांगोळ्या आणि वेळ मिळाला तर बनवते. म्हणजे असं प्रोफेशनली आत्ता सध्या चालू नाही केलेलं. तर इकडे माझी आता श्री महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ना घरामध्ये, तिला मी अभिषेक घालत आहे. आणि माझी ही अँटिकमध्ये मूर्ती आहे मैत्रिणींनो, त्यामुळे जरा थोडीशी काळसर मूर्ती तुम्हाला दिसेल. पण मी तिला आहे ना असं छान उटणं लावून घेते, दही आणि दुधाने. जे पूर्वीचे आपले सोपस्कार असतात ना पूजाविधीचे, तेच मी जिन्नस वापरते पूजेमध्ये, म्हणजे जेणेकरून आपली मूर्ती ही बघा किती छान अशी उजळून निघाली. मी कोणत्याही प्रकारचे जे तत्सम ॲसिड असतात ना, ते वापरत नाही मैत्रिणींनो. मला ते कसं तरीच वाटतं देवाला वापरायला. मला तर की त्याच्यामध्ये त्यांचं जिवंत स्वरूपच असतं ना मूर्त्यांमध्ये देवांचं. आपण एकदा प्रतिष्ठापना केली ना, मग मग म्हणून मी कुठल्याही प्रकारचा ॲसिड देवाला वापरत नाही मैत्रिणींनो. असंच मी दही, दूध, लोणी, तूप असं असतं ना, ते आपण देवाला वापरायचं, असं मला माझ्या आजीने एकदा सांगितलं होतं. देवीची अशी छान मी अभिषेक घातलेला आहे देवीला आणि तिला असं छान सजवलेलं आहे, छान असा मळवट भरलेला आहे. मला छोटीशी अशी कवड्याची माळ मिळाली मार्केटमध्ये, ती मी देवीला घातलेली आहे. आणि इकडे मी स्वामींना पण आहे ना हळदी कुंकू लावते आणि छान असं देवीला आहे ना कमळाचं फुल अर्पण केलेलं आहे. आणि एवढी सुंदर देवी हसरी माझी दिसते ना नेहमी, अशी छान तिचे गुबरे गुबरे गालेत. मला एवढं छान वाटतं ना मैत्रिणीनं, तिच्याकडे बघितलं ना प्रसन्न. एवढी मी फार शोधून ती मूर्ती माझ्यासाठी आणली होती. म्हणजे एक छोटीशी स्टोरी आहे मैत्रिणींनो. कारण का 1-1.5 वर्ष आहे ना, मी असं मार्केटमध्ये जाताना एक शॉप आहे ना, तिथं सारखं बघत होते त्या मूर्तीला आणि बहुतेक त्या मूर्तीलाच माझ्याकडे यायचं असेल बरं का. बरोबर 1.5 वर्षांनी ती मूर्ती माझ्याकडेच आली. एवढं छान वाटतं ना त्या मूर्तीला बघितलं ना, एवढं प्रसन्न वाटलं ना. म्हणजे तिच्यावर सारखी अशी स्माईल असते आणि छान असे गुबरे गुबरे छोटे छोटे गाल आहेत तिचे, मला फार आवडतात. तर इथे आता मी पूजेची मांडणी करत आहे मैत्रिणींनो. मला जिथे पूजा मांडायची होती ना, ती जागा छान अशी साफ करून घेतली. नंतर तिथे पाट मांडला, माझ्या आजीने दिला होता. 50-60 वर्षापूर्वीचा पाट असेल बहुतेक, जुना सागवानी पाट. त्याच्यावर लाल वस्त्र अंथरलं. नंतर आहे ना गणपती स्वरूप सुपारीचं पूजन करून घेतलं मी. नंतर मी लक्ष्मीची, म्हणजे जी आपण ज्याच्यामध्ये लक्ष्मी बसवतो ना, ती बॉडी अशा रेडीमेड मार्केटमध्ये मिळते आता. तर त्याच्यामध्ये आहे ना पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यामध्ये एक नाणं, सुपारी, नंतर मोती, पोवळा असेल ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये टाकायचा, असे पूर्वीची लोक म्हणतात. नंतर अक्षदा टाकल्या, एक फूल त्याच्यामध्ये टाकलं, नंतर दुर्वा टाकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये हा नारळ ठेवला, जेणेकरून आपल्याला त्याला आता मुखवटा लावून घ्यायचा आहे. आणि मुखवटा लावण्या अगोदर सुद्धा मी नारळाचं असं विधियुक्त पूजन केलं होतं. गंगाजल आणि गोमूत्र शिंपडून हळदी कुंकू त्याला लावून घेतलं होतं. आणि हे आता माझ्या पूजेची सगळी मांडणी झालेली आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही बघू शकता की माझ्या देवीचं स्वरूप किती छान दिसत आहे. माझी धूप आरती झालेली आहे. छान असा हार, देवीला वेणी घातलेली आहे आणि साक्षात श्री महालक्ष्मी जी आहे ना कोल्हापूरची, ती अक्षरशः समोर बसल्यासारखी माझ्या वाटत आहे. आणि एवढी सुंदर दिसत होती ना देवी मैत्रिणींनो, की खरंच महालक्ष्मी आहे ना सगळी सेवा माझ्याकडून व्यवस्थित करून घेते. कारण का काय काय वेळेला मैत्रिणींनो काय होतं ना, की आपली सगळी जरी मनात तयारी असली ना, पण त्या दिवशी आपल्याला काही काम अचानक आलं किंवा कामाचा व्याप जास्त असला, तर मला नेहमी अशी धास्ती असते की माझी पूजा व्यवस्थित यथासांग होईल का नाही. पण खरंच त्याच दिवशी बरोबर आहे ना, सगळी लक्ष्मी मला शक्ती देते व्यवस्थित आणि सगळी माझी यथासांग पूजा पार पाडून घेते माझ्याकडून. सगळं तिला पाहिजे तसं नटते, तिला पाहिजे तसं नैवेद्य माझ्याकडून करून घेते. तर इथं मी स्वामींचं पण पूजन केलेलं आहे. स्वामींना मी आज हळदी कुंकू लावते. कारण का आपण बघितलेलं आहे ना भरपूर वेळा की म्हणजे स्वामींचं रूप श्री महालक्ष्मी रूप
तर मैत्रिणींनो, मी नैवेद्यामध्ये भाजी, मसाले भात, नंतर पनीरची भाजी, श्रीखंड आणि स्मोकी दाल तडका असे पदार्थ केले होते. नंतर देवीचे असे छान फोटो काढून घेतले मी. आणि आज शुक्रवार होता आणि त्या दिवशी मी काय केलं, जे आपण हळदीचं लेपन केलं होतं ना काल गुरुवारी, त्याच्यावरच आहे ना मी आहे ना ही छान अशी छाप रांगोळी काढली. जी मिळतात ना मार्केटमध्ये अशा लांब असतात, त्या छाप त्याच्यावर रांगोळ्याचा काढलेला आहे मी. त्या फार सुंदर अशा उठून दिसतात रांगोळ्या त्या पण. आणि आज माझे आहे ना श्रीसुक्तम सेवा असते, म्हणजे कुंचन सेवा असते. आणि श्रीसुक्त मी आहे ना 16 वेळा त्याचं पठण करते. नंतर गायत्री मंत्राचं पठण करते. नंतर श्री लक्ष्मी महाअष्टक असतं ना आपलं अष्टकम, त्याचं पठण करते. म्हणजे ह्या सगळ्या सेवा देवी माझ्याकडून करून घेते. आणि परत आज उद्यापनाचा दिवस होता, म्हणजे मी काय करते, गुरुवार शुक्रवार पूजा माझी असते. शुक्रवारी पण मी पूजा तशीच ठेवते. आणि आज शनिवार आहे, तर मी काय करते, आज आज देवीला नैवेद्य दाखवते. परत श्रीसुक्तम वाचते, पठण करते. श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण करते. धूपारती करते. आणि देवीला छान असा नैवेद्य मी केला होता, तुपातला शिरा ड्रायफ्रूट वगैरे टाकून. आणि छान असं देवीला सगळं यथासांग असं उद्यापनाचा सगळा विधी जो असतो ना तो मी केला. घंटानाद केला. म्हणजे माझी आजी म्हणते की आपण नैवेद्य दाखवताना नेहमी घंटानाद करायचा, आरतीच्या वेळेस घंटानाद करायचा. आणि इथं कुंकुमार्चन केलं मी देवीला. आणि नंतर मी आहे ना सगळी पूजाविधी जी असते ना आपली, ती सगळी व्यवस्थित यथासांग पार पाडली. देवीची आरती केली मी. आणि नेहमी आरतीला घरातले सगळे असतात, पण आज मी एकटीच होते. आणि फार छान वाटतं घरामध्ये, म्हणजे सगळ्यांना आवड आहे. माझी आरती चालू झाली की सगळे आपोआप म्हणजे येतात आणि ढोल वाजवतात आणि घंटानाद करतात, शंखनाद करतात आमच्या घरातले सगळेजण. मुलगा असतो, म्हणजे माझे मिस्टर असतात, पण आज कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी एकटीने आरती केली. आणि मला एवढं छान वाटतं ना, तुम्ही बघू शकता समोर साक्षात देवी किती छान अशी स्माईल करत आहे ती. आणि मी देवीला असा घास भरवते नेहमी आणि देवीला सांगते की देवी माझे काही चुकलं असेल तर आहे ना, माझं काही चुकलं असेल तर ना म्हणजे पूजेमध्ये तर मला माफ कर. आणि हा जो नैवेद्य बनवलेला आहे तो तू ग्रहण कर. आणि मी परत देवीची दृष्ट काढते. आणि देवी खूप छान दिसत होती माझी. मला असं वाटत होतं की माझीच काही नजर लागते का काही देवीला, म्हणून मी हे ना दृष्ट काढते. हे असं मी एका मंदिरामध्ये पण बघितलं होतं. आणि दृष्ट काढली की मी असं देवीला 3 वेळा आहे ना हलवते. आणि हलवताना म्हणते की आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जे. देवीशी असे छान लाड करते. मला आहे ना असं उत्तर पूजा असतं ना त्यावेळेस भरून येतं की मला ती पूजा काढूच वाटत नाही. मला असं वाटतं की देवी माझ्यासमोर अशीच मार्गशीर्ष महिना पूर्ण होईपर्यंत बसून राहावी. पण कसं आहे ना, आपले काही विधी नियम असतात ना, त्याच्यामुळे आपण पूजा ही आपण ठेवू शकत नाही ना, काही अडचणी येतात ना मध्ये मध्ये. त्यामुळे आपण तर पूजा करू, पण सगळेजणच त्याची व्यवस्थित अशी पूजा करतील असं नाही ना मैत्रिणींनो. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला काही विधिनियम पाळावेच लागतात आणि ती पूजा आपल्याला उत्तर पूजा ही करावीच लागते. तर हे सगळे मी पूजा आत्ता खाली घेतलेली आहे. व्यवस्थित मुखवटा ठेवून दिला. आणि कलशातलं पाणी मी आहे ना, मी नेहमी माझ्या घराच्या मागे गार्डन आहे ना, तर तिथे वाहते. आणि जे तांदूळ असतात ना पूजेमध्ये आपण वापरलेले, ते मी पक्ष्यांना अर्पण करते. म्हणजे जसं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ना तसंच. तर ही अशी माझी छोटीशी मैत्रिणींनो पूजा, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो. माझं काही चुकत असलं तरी पण मला सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेणेकरून मी अशा आणखीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल. श्री स्वामी समर्थ.